नमस्कार, मी बाळू चौधरी BH भारत भ्रमंती या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, मी आत्ता टुरिझम पॉईंट आहे रान झोपडी ॲग्रो टुरिझम. तर ह्या गारमाळाला मी पोहोचलेलो आहे. सुरगाण्यापासून जस्ट 2-2.5 किलोमीटरवर आहे आणि रस्ता अशा प्रकारे आहे. तर आपण चला जाऊया समोर रान झोपडीकडे. मित्रांनो, रान झोपडीच्या जवळ पोहोचल्यानंतर ह्या ठिकाणी प्रशस्त अशी पार्किंग आहे. ह्या पार्किंगमध्ये आपण आपलं वाहन पार्क करायचं आणि त्याच्यानंतर आजूबाजूचं आपल्याला लगेच त्या ठिकाणी रान झोपडीचा परिसर दिसतोय. सुंदर असा परिसर आहे, सावली भरपूर आहे आणि त्याच्यानंतर आपण ह्या पार्किंगमध्ये प्रवेश करतोय. पार्किंगच्या गेटमधून आत प्रवेश करतोय. बाबा नमस्कार. नमस्कार नमस्कार. बघा, हे रान झोपडीचे मालक आणि यांच्याच मुलाची ही रान झोपडी आहे. परंतु ह्या बाबांची ही जागा आहे सगळी इथं आणि त्यांचं मॅनेजमेंट हे सगळे घरातील कुटुंब, बाबा, आई, मुलगा आणि त्यांची सूनबाई, 4च माणसं ना इथं. चारच माणसं मिळून हे. आणि इथं आल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे नाव नोंदणी करावी लागते. आपण कुठून आला, आपला मोबाईल नंबर आणि फक्त 10 रुपये फी आहे इथं एंट्री पाहण्याची. रान झोपडी पाहण्याची 10 रुपये फी आहे आणि अशा प्रकारे आपण ती फी दिल्यानंतर आपण अर्धा तास ह्या ठिकाणी पाहू शकतो. मध्ये पोहोचल्यानंतर अतिशय चवदार असा आयुर्वेदिक चहा आम्हाला आईंनी आम्हाला दिला. नमस्कार. कसे काय चुकले इकडे? आलो ना इकडं खास दादांची भेट घेण्यासाठी. तर नमस्कार, मी आज गारमाळ येथील आमच्या हर्षद दादाच्या टुरिझम पॉईंटवर आलेलो आहे. आणि टुरिझम पॉईंट आपल्या मराठीमध्ये साधं पर्यटन शेती पर्यटन. तर त्या ठिकाणी आलेलं आहे. ह्या ठिकाणी दादा त्यांचं ही रान झोपडी नाव अतिशय सुंदर दिलेलं आहे तुम्ही. तर सर्वप्रथम मला सांगा, तुम्ही ह्या टुरिझम पॉईंटकडे कसे वळले? माझं कॉलेज झालं आणि मी जवळपास 12वी नंतर मी डिप्लोमाला गेलो ना. तर तेव्हा माझे म्हणजे कन्सेप्ट अशी सुरू झाली की माझे तेव्हा 12वीला अर्धे केस पांढरे झालेले आहेत. आणि कोल्हापूरला डिप्लोमाला गेलो. तिथे मला एक म्हणजे शिक्षक लोकच, आता माझे मित्र आधीपासून कसे राहिले तुमच्या वयाचे, तर ते योगामुळे माझे एखाद महिना गेला ना, तर तिथून ते केस योगात जुळलो, सूर्यनमस्कार, प्राणायाम. तर ते तिथे मला पहिला रिझल्ट असा झाला की माझे केस पांढरेचे काळे झालेत. मग ते योगाची आवड झाली. मग त्याच्यात 7-8 वर्ष योगामध्ये मी योग शिक्षक पर्यंत झालो, योग विद्याधामला. पण त्याच्यात एक आयुष्याचा अर्थ कळाला की जगायला कसं पाहिजे, खायला काय पाहिजे आणि आयुष्यात सगळ्यात महत्त्वाचं काय आहे. तर तिथे मला एक जाणवलं की सुखी माणूस कोण असतो, ज्याच्या खूप कमी गरजा असतात आणि ज्याच्या जितक्या गरजा कमी तितका तो माणूस जास्त सुखी राहतो. बरोबर. तर मग मी एक सगळं असं बघितलं. मला बाहेर खूप धावपळ वगैरे जाणवली आणि मी एक आपल्या ग्रामीण भागात बघितलं तर आपले लोक खूप निवांत जगतात आणि त्याच्यात सगळ्यात जास्त सुखी आपली लोक असतात. ऑर्गॅनिक खाता, काम करता, शरीराची मेहनत होते. तर मला आपलं जीवन ना सगळ्यात असं परिपूर्ण वाटलं. आणि मग त्याच्यासोबत ही अशी झाडं वगैरे आपल्याकडची जी दुर्मिळ होत आहेत ना आयुर्वेदिक वनस्पती, त्या जमवल्यात, सगळं केलं आणि अशी एक रान झोपडीची सुरुवात झाली. तर मित्रांनो, बघू शकता की दादांनी ग्रॅज्युएशन पूर्ण करून, सगळे डिप्लोमा पूर्ण करून, आज जसं एवढा एखाद्या माणसाने जर एवढं शिक्षण घेतलं तर आज चला बुवा आपण नोकरी करूया, पण खडतर असा त्यांनी प्रवास वाट निवडलेली आहे. इथं दादा तुमची ही जमीन किती आहे? बाबांची 9 एकर आहे. त्याच्यामध्ये आम्ही दोघे भाऊ. तर सध्या 9 एकर आहे. 9 एकर. आणि हे रान झोपडी प्रोजेक्ट किती एकर मध्ये आहे? तो सध्या अर्धा 1 एकर पर्यंतच असेल, पण तो आपण वाढवत 4.5 एकर पर्यंत करणार आहात. बरोबर. म्हणजे तुमच्या हिश्श्याची तुम्ही त्याच्यात पर्यटनच असेल. तर ह्या ठिकाणी तुम्ही म्हणजे अशा प्रकारे सुरुवातीला
झोपडीची कन्सेप्ट म्हणजे असं आहे, आपल्याकडे पूर्वी झोपड्याच होत्या बरोबर. साधी 4 खांब रोवायचे आणि त्याच्यावर आडवे तिडवे लाकडे टाकायचे, खपाडा लावायचा आणि वरती पानाने शिवायचं, शिकारून घ्यायचं, म्हणजे ही झोपडीची कन्सेप्ट. तर ती तुम्ही जशीच्या तशी तुमच्या ह्या टुरिझम मध्ये उतरवलेली आहे, बरोबर की नाही? मग इथं तुम्ही नेमकं अजून ह्या प्रोजेक्टमध्ये अजून काय काय मला पेंटिंग दिसून राहिले याच्याविषयी माहिती सांगा मला जरा. आधी आपण झोपडीपासून सुरुवात करू. आता आपल्याला हे कौलं दिसतील, पण जी मी सुरुवातीला पहिली झोपडी बांधली ना, तिकडे जी मेन आहे ना, ती रान झोपडी ती थोडी पडायला लागली. त्याचं ह्या वर्षी नवीन काम करेल मी, रिनोव्हेशन करायची. तर ती सुरुवातीला लाकडाचे खांब होते आणि पावसाळ्यात बांधले होते. तर निलगिरीची पानं आणलेलीत मी, आणि त्याच्यात फक्त एक खाट मावायची, एक चूल मावायची आणि जेवणाचे 2-3 डबे, एवढीच ती जागा होती. आणि मग पाणी जे लागेल त्याच्यासमोर एक छोटं तळ खोदलं, त्याच्यात पाणी राहायचं, मग तेच पाणी भांडे वगैरे धुवायला. तर अशी ही रानझोपडीची ती पहिली झाली. हे तर मी नंतर एक एक करत गेलो, इकडे एक एक करत गेलो आणि मग एक झाली सुरुवात. बरोबर. आता साधारण हे प्रोजेक्टमध्ये हे छोटे छोटे घरे म्हणजे आपण झोपड्या म्हणू, किती आहेत तरी साधारण तुम्ही तयार केले? 1 2 3 4 5 6 7 आणि ती निवासाची व्यवस्था करतो ती 8 आणि सध्या 8 आहेत. त्याच्यानंतर आता इथं ही पाठीमागे आर्ट गॅलरी होईल. म्हणजे आता तुम्ही चित्रांविषयी जो प्रश्न विचारलेला आहेत ना, तर ही सगळी आपली आदिवासी संस्कृतीची चित्र. तर आता ठाणे पालघरकडे खूप वारलीमध्ये काम झालंय, पण तिकडे पेटेंट घेतलं ना, त्यांची चित्र संस्कृती पॅटर्न असा सारखाच आहे, म्हणजे चित्रशैली सारखीच, पण त्यांची संस्कृती त्यांचे विषय वेगळे, आपले वेगळे आहेत. तर आपले अजून आपल्यामध्ये विशेष काम केले, पण डीप मध्ये कोणीच काम नाही केलं. म्हणजे आपल्याकडे चाहऱ्या विद्या असते, वाघवेडा जंगलात पडतो, 5वीचा कार्यक्रम वेगळा असतो. आपल्याकडे आधी लग्न 5 दिवस चालायचे, किंवा डोंगरे देवाचे जे वेगवेगळे डीप मध्ये विधी असतात ते, की आता मी मागे ते पायाने आपण नागली मळतो भायाकडून, तर ते ज्यांना माहित नव्हतं ते लोक मला बोलायचे की तुम्ही असं कसं काय नागलीवरती पाय देता, पण ती आपली संस्कृती आहे. तर ते जोपर्यंत चित्रांमध्ये येत नाही ना, तोपर्यंत ते संवर्धन होणार नाही, लोकांना समजणार आणि नवीन विषय जगासमोर येणार पण नाही. तर त्यांच्यावरती हे सगळं काम करतोय. आणि ह्या आता कशा 2x2 मध्ये पेंटिंग आहेत ना, तर त्या मोठ्या कॅनव्हास वरती त्याची ती आर्ट गॅलरी बनेल. मग त्याच्यात आपल्यामध्ये माणूस जन्मतो तेव्हापासून तर मरेपर्यंत आपल्या, म्हणजे समजा मी स्वतः आहे, तर मी जन्मलो तेव्हापासून तर मरेपर्यंत काय काय घडलं एक आदिवासी माणसामध्ये, तो सगळा लेखाजोखा त्या चित्रांमध्ये. तर दादा, आम्ही लहान असताना आई बरोबर ना, लहान असताना आपल्याकडं नागपंचमीला पचवी लिहायची भिंतीवर सारवायची ना, आणि तांदळाचा पीठ किंवा मग सादडा चटलेला असला ना, त्याचा असा पांढरा अशी राखती आणायची. तर अशा प्रकारे फार पूर्वीपासून आपल्याकडे ती कला होती, पण तिचं संवर्धन झालं नाही. नंतर मग आता तर काही नाही, 1 रुपयाची आणली पंचमी चिटकवून दिली. पण आपली जी परंपरा होती, आता ही जी वारली पेंटिंग जी आहे ती ऑलरेडी पूर्वीपासून होती. आणि ते जरी त्याला वारली पेंटिंग, वारली समाजाचं नाव दिलं गेलं ना, पण ती सगळ्या आदिवासी लोकांची हा पट्टा तो ठाण्यापासून सगळीकडे आहे. फक्त ते मुंबईच्या जवळ ते लवकर लक्षात आलं, म्हणून त्याला नाव काय द्यायचं म्हणून ते वारली समाजाचं लागलं गेलं. पण कोकणा असेल, कोणत्या पण सगळ्या ट्रायबल जे आहेत ना, त्याच्यामध्ये तुम्हाला हाच पॅटर्न दिसेल. बैल पोळ्याला, नागपंचमीला ते भिंतीवरती काढतात. बरोबर. तर तीच कला आता तिकडे आहेच, पण आपण सुद्धा संवर्धन केली पाहिजे. पण ते बी भिंतीवर पोचवी काढायचे, मग ती कधीपर्यंत ठेवायचे? उद्या जर पोळा तर आजच्या दिवशी सारवून द्यायला. ती का बरं? तर पहिली रीत होती, माणसात पण रीत होती. आता समजा मी आहे, माझ्या घरवाल्याचा मोठा भाऊ असेल, तो जेठ लागतो, त्याच्या कपड्याला शिवायचा नाही. बरोबर. आणि काही कार्यक्रम असला तर पायाला हात लावायचा नाही. तो माणूस तिथं असेल तर आपण इथूनच जेठ माणसाच्या इथूनच तिथं बसलेला आहे, तर इथूनच पाया पडायचा. आणि एखाद चुकून जर कपड्याला हात लागला किंवा त्या माणसाला हात लागला तर बाट फेडायची. बरोबर. म्हणजे ते संस्कारच नाही ना. तर हर्षद भाऊ, आता ह्या ठिकाणी तुम्ही टुरिझम चालवताय, तर पर्यटक येतात
जवळचे 5 तर येतात, पण लांबून नाशिक सारखे पुण्यासारखे पण येत असतील, येतात ना. मग त्यांचा जर राहण्याची व्यवस्था वगैरे कशी काय करताय तुम्ही, जर त्यांना मुक्काम राहायचं असलं तर? नाही, सध्या मुक्कामाची व्यवस्था आताशी करतोय. आता माझी सुरुवात एका झोपडीपासून झालेली ना, तर माझ्याकडे जेवढा नफा येतोय ना तेवढ्या याच्यात मी एक एक करत चालवतो. पहिल्यांदा एक झोपडी होती, त्याच्यात जेवण खावण चालायचं. 6 महिन्यात जे आलं त्याच्यातनं जेवणाचा हॉल बांधला, त्याच्यानंतर स्वयंपाकघर बांधलं, त्याच्यानंतर हे बसायला वगैरे केले. तर आत्ताची माझी जी पुढची स्टेप आहे ना, ती मी राहायची निवासाची व्यवस्था करतोय. कौलाची आपली पारंपरिक घरं 2 बांधलीत, म्हणजे 2 रूम. इकडनं 6 ते 8 लोक, इकडनं 6 ते 8 लोक. पण त्याचं काम अजून बाकीचं आहे. सध्या 10-11 वाजता येणं आणि संध्याकाळी 5 वाजता जाणं असा दिनक्रम चालतो. बरोबर, म्हणजे प्रोसेस चालू आहे हळूहळू. पेंटिंगचाच प्रकार. पण याच्यामध्ये मी थोडं कलरमध्ये काम केलंय. हे आता आपल्याकडे नाही कोणी काढत, पण हा लग्नाला जो चौक काढला जातो ना, घोडा आहे त्याच्यावरती आहे. आणि हे जे चिन्ह आहे ना, याच्यावरती मोर बसलेला आहे. मोर कधी पण शांततेचा एक प्रतीक आहे. म्हणजे नवरा बायकोंचं शांततेत आयुष्य जायला पाहिजे, भांडण बिंडण न करता. एक सिम्बॉल, आणि हे एक चांगले ब्लेसिंगचे सिम्बॉल म्हणून वापरले जातात. ते ह्या आपल्याकडं मासेमारी होते, तर त्याला तो कटवा टाकला जातोय, जाळ टाकलं जातंय, मळ्या असतो, लोदून राहिले, किंवा मासे खाताना पक्षी आहेत, सगळं असं ते आहे. हे आपले नागपंचमीला जे असतंय ना, तर आपली एक कन्सेप्ट असते वारुळामध्ये, तर तो नाग असतो. तर मग ते तसं दाखवलं. इकडे आपण पूजा करतोय, आणि खाली नाग आहे ना, म्हणजे साप आहे, तर त्याच्यावरतून वरती साप कुठे पण असला की साळून खूप चिवचिव करतो, त्याचं एक हे असं दाखवलंय ते आहे. इथे एक हे असंच एक झाड दाखवलंय, विहीर दाखवलंय. हे परत गावाचंच. हे आपलं होळीचं. आता होळी कधी पण पौर्णिमेच्या दिवशी असते, मंदिर असतं त्याच्या समोरच असते. तर मग तसा हा देखावा दाखवलाय. आणि हे सगळं त्यातही आधी जेंट्स लोक पुढे असतात, त्याच्यानंतर महिला मंडळ मागे असतात. मग तसं हे महिला पाठीमागे दाखवल्यात, जेंट्स पुढे दाखवलेत. आणि हे नृत्य त्यावेळेस तारपाचं होळीच्या वेळेस नृत्य केलं जातं. समोर पण सुंदर पेंटिंग आहे. आता याला कशी प्रत्येकाला स्टोरी आहे ना, आणि आता ते रानझोपडी झालं किंवा हे जे पेंटिंग आहेत ना, हे आकर्षक दिसायला पाहिजे म्हणून. म्हणजे इथे मला जे माझ्याकडे झाड आहेत किंवा जे आहेत ना, तर इथे मागे इथे मध बसलेलं, तर कमळाची फुलं पण होती, तर ते मध गोळा करत, त्याच्या रिलेटेड ही अशी पेंटिंग केलेली. तर जे मला इथे दिसतंय ना अनुभवतून, ते पेंटिंग मध्ये येतं. कमळाची फुलं फुलली आणि लगेच मधमाशा तिथं आले आणि जागीच त्यांनी घर तयार केलं. तर असं हा लाईव्ह देखावा इथे होता. नंतर मग ते उडून गेलं. प्राणी पण समजतात, हा माणूस आपल्याला काही नुकसान करत नाही, त्याच्यामुळे आपल्यापासून दूर जात नाही, ते बरोबर जागेवर राहतात. आता ह्या सगळ्या प्रोजेक्टसाठी तर खर्च खूप येत असेल. नुसतं पर्यटनावर तुम्ही फक्त किती 10 रुपये एंट्री फी घेता, बरोबर. आणि काय त्यांना जेव खाऊ घालत असेल तर त्याचे काय तुमचा चार्ज असेल तो. मग एवढा खर्च कसा भागवताय? सुरुवातीला ना, म्हणजे आधी जे लोक यायचे त्याच्याकडनं आपण 350 रुपये चार्ज करत, त्याच्यात आपण जेवण द्यायचं. आणि जे आता फिरायला आपल्या इथलेच लोक येतात, मग त्यांच्याकडे जास्त काय घ्यायचे, मग ते नॉमिनल 10 रुपये घेतोय. पण मग हळूहळू आता ते आपण एंट्री फी वाढवूयात, आर्ट गॅलरी वगैरे होईल ना, कारण लोक त्याच्यात नुकसान पण करता येतं, ते पण नको व्हायला. तर सध्या शासनाकडनं किंवा अशांकडनं ना, तर मी पहिली गोष्ट, मी एक सिरकोट ABI म्हणून ना आपलं केंद्र शासन आहे, भारतीय कापूस संशोधन केंद्र, तर त्याच्या अंडर ना माझं 6व्या बॅचला सिलेक्शन झालेलं. तर आपल्या पूर्ण भारतातनं जशी आपली MPSC UPSC होते ना, तसं त्यांचं सगळ्यात कुणाचं काहीतरी इन्व्हेन्शन असेल ना वेगळं, तर ते फॉर्म मागवतात. तसा मी फॉर्म भरलेला. तर त्याच्यात माझ्या 6व्या बॅचला आमचं 5 जणांचं सिलेक्शन झालेलं पूर्ण महाराष्ट्रातनं. तर त्याच्यातला मी सुरगाणा तालुक्यातला, म्हणजे नाशिकमधला मी इकडचा मी आहे. तर त्यांनी मला 18 लाखाचं फंडिंग दिलं आहे. आता त्याचं माझं सेकंड इन्स्टॉलमेंट मिळेल मला. आणि दुसरं लोकल गव्हर्नमेंट जे आहे ना, तर ते कसं देत आहे, रस्ता नव्हता आधी, तर रस्ता बनवून दिला, रस्ता दिला. किंवा इथं साईडला खाली डॅम बांधून दिला 1,23 लाखाचा गेल्या वर्षी PWD विभागाने. तर असं, किंवा मागे मित्तल मॅडम आलेले, CEO अमिषा मित्तल मॅडम, तर त्यांनी इथे आले, तर इथे टॉयलेटची अडचण बघितली त्यांनी, तर तिथे मला एक स्वच्छतागृह मंजूर करून दिलं. तर त्याचं काम आता झाल्यात जमा आहे, थोडंफार राहिले ते मी आता पुढे करून घेतोय. तर असं डायरेक्टली नाही, पण इनडायरेक्टली मदत होते. पण ते अधिकारी जर चांगला माणूस असला ना, तर खरंच खूप देऊन जातो. बरोबर. तर अशी होते मदत होते. आणि खरंच शासनाने पण असे जे प्रामाणिकपणाने प्रयत्न करणारे जे
शून्यातून विश्व निर्माण करणारे. आता आदिवासी भागामध्ये काय आपल्याकडे एवढे करोडीची संपत्ती नाही, नाही, काहीच नाही. लाखाची पण नाही. नाही काहीच नाही. जेमतेम 2 वेळेचं जेवतो खावतो. तेवढं. तर एवढा प्रकल्प जर उभारायचा असला तर खरंच आर्थिक बाजू पण शासनाने पुरवली पुरवली पाहिजे. पाहिजे. आणि आपल्या पोरांमध्ये ना खूप स्किल आहे, हो. मेहनत पण पक्के करता. आपल्याकडे निसर्ग आहे, सगळं आहे, फक्त एवढंच की आपल्याकडे कॅपिटल नाही, म्हणजे पैशाची म्हणजे हा, पूर्णता नसते, कमतरता राहते. तेवढेच एक आपल्याकडचा एक तेवढा विषय आहे. तर आपले जे तरुण आजकाल काही ग्रॅज्युएट होऊन पडलेले घरीच आहेत, तर नोकरी साधारणतः आपल्याकडं आज अवेलेबल नाही. बरोबर. त्याच्यामुळं अशा प्रकारचे काहीतरी विशेष प्रयोग केले पाहिजे तर. किंवा साधारण वेगवेगळ्या योजना आहेत, त्या योजनेचा लाभ घ्यायला पाहिजे. उद्योग, छोटे छोटे उद्योग केले पाहिजेत. काही कुक्कुटपालन म्हणा किंवा मग मत्स्यपालन, खेकडा पालन, आज सगळ्याच गोष्टीला मागणी भरपूर आहे, बरोबर की नाही. पण तुम्ही हे जे टुरिझम निर्माण केलेलं आहे ते अतिशय खूप सुंदर गोष्ट आहे. आणि ह्या ठिकाणी मी असं ऐकून आहे की विदेशी झाडं सुद्धा आहेत. आहेत. ते कसे मागवले तुम्ही? ते ऑनलाईन येतात, नाशिकपर्यंत विमान सेवेने आहे ना, तिथपर्यंत येतात. मग तिथून जाऊन कुरिअरने बागुल साहेब आहे तिथे, दिनेश बागुल साहेब इथे SBI ला मॅनेजर होते. नंतर आमची मैत्री झाली आणि आम्ही आता एकदम फॅमिली सारखे झाले. तर मला काही पण मागवायचं असलं त्यांच्या पार्क साईडचं घर आहे ना, त्यांच्या इथे मागवतो. मग तिथपर्यंत येतात, तिथून मग मी कलेक्ट करतो. आणि त्याच्यामध्ये म्हणजे झाडांमध्ये सांगायचं झालं ना, तर माझं काम जे आहे ना इथलं, तर आपल्या भागातली जी दुर्मिळ झाडं होत आहेत ना, ती जपणं हा माझं पहिलं काम आहे. मग त्याच्यामध्ये करवळीचं झाड झालं आपलं, झाडे लसणाचे वेगवेगळे प्रकार, रुखाळू, हर्याकान झाला, अशा बऱ्याच आयुर्वेदिक वनस्पती आहेत. त्यांचं रानकेळी झाल्या, म्हणजे कौदर. तर ते अशा सगळ्यांचं ना पहिल्या स्टेपला कन्झर्वेशन करतोय, संवर्धन करतो. दुसऱ्या स्टेपला थोडी आपल्याकडची आता हुंब रानफळ थोडं आपल्याकडे कमी, आम्ही बकऱ्या चारायचो तेव्हा हुंब आमचे म्हणजे आवडती. आता आमच्या पाहायला भेटत. तर मग त्याची 2-3 रोपं आता उगवली, ती लावून दिलीत. तोरणं ते लावतोय. तिसऱ्या स्टेपला थोडीशी जी आपण क्रेज असते ना, कॉफीची झाडं, चॉकलेट म्हणजे कोको त्याची झाडं, ॲव्होकाडो, मँगोस्टीन, लिची, रंबुटान, ड्रॅगन फ्रूट, अशी एक्झॉटिक फ्रूट. आणि त्याच्यामध्ये एक्झॉटिक मध्ये पण खूप अशी वेगळी एकदम रिअर ना, जे मी तुम्हाला तेव्हा बोललो की कंबोडियाचं एक केपल नावाचं रॉयल फ्रूट आहे. तर ते फळ खाल्लं आपण तर पुढचे 7 एक दिवस आपल्या घामाचा वास परफ्यूम सारखा येतोय, म्हणजे घामातूनच सुगंध यायला सुरुवात होतोय. किंवा आफ्रिकेचं ते मकोटा देवा म्हणून त्याला आता फळ यायला लागलंय. म्हणजे आपल्या बाहेर कसं ते आपला थोंब लागतो, वेगवेगळी झाडं बाहेर लागतात आपले पूजन येतं, तसं आफ्रिकेची लोक त्या झाडाला पूजतात. म्हणजे ते ट्रॅडिशनल झाड त्यांचं, त्याला आता फळ लागतात. ते आहे चामलिंगम आहे, चहाची वेगवेगळी झाडं आहेत, द्राक्षाची झाडं स्वरूपात म्हणजे वेली नाही, त्यांची झाडं तयार होतात, त्यांना द्राक्ष लागतात, ती आहेत. जबोटी कपाच्या व्हरायटी आहेत, रुद्राक्ष आहे, कैलाशपतीची झाडं आहेत, कपासू आहे, ब्राझीलचं राज्यफळ ते आहे. अशी सगळी झाडांविषयीच काम आहे. हे काही आयुर्वेदिक वनस्पतीची झाडं आहेत. मग त्याच्या पासून तुम्ही काही औषध निर्मिती करताय किंवा काय गरजूंना देताय का? काय नेमकं औषधाचं असं झालंय की आजकाल लोकांना ना आजार वेगळेच असतात. बरोबर. चुकून म्हणजे औषध का देत नाही, आम्ही घरच्या घरी सगळं वापरतो, एकदम नात्यातलं असलं तर देतो. पण अनोळखी माणसाला का देत नाही, चुकून काही त्याला दुसरा आजार असला गेला तो, तर ते डॉक्टर वरती नाहीत, औषध कोणी दिलेलं. मग त्या भानगडीत आपल्याकडे तसं ते सर्टिफिकेट नाही किंवा काय नाही, ते संशोधनाचा विषय आहे, त्याच्या त्या भानगडीत नाही पडत. असं पण एखादा जर माणूस त्या वस्तूचे काही, आता तुम्ही जे फळ म्हणताय ते जे खाल्ल्यानंतर की त्याच्यातून घामातून सुगंध येतो, तर एखाद्याला वाटलं तर तुम्ही देऊ शकताय का? ते नाही, सध्या मलाच ते 10 ते 12 वर्षानंतर भेटेल, कारण आता ती छोटी रोपं छोटं रोप म्हणजे अजून बाकी आहे. तर आता ते बायोडायव्हर्सिटी ऍक्ट राहतो ना, तर ती परदेशातली किंवा जी काय झाडे जाती झाडे इकडे तिकडे नाही घेत आहेत. मग ते केरळकडे झाड वाढलं, त्याला फळ आलं, त्याच्यानंतर ते आपल्या भारतात लावणे योग्य झालं. मग आता ह्या वर्षी आलंय ते फक्त. बरोबर. मग हे तुम्हाला कसं माहित पडतं की अमुक अमुक वनस्पती इथं आहे का? काय काय रिसर्च करतात? वाचन भरपूर राहतं आणि आजकाल ऑनलाईन, त्यामुळे खूप साऱ्या, आणि आपली एखादी आवड असली ना की आपण त्याच्यातच घुसत जातो ना. तर तसं एक मला बरोबर निसर्ग, फळ, वनस्पती यांचा बरोबर ते मेळ जमून येतो. आता आपण असं करूया, आपल्या
प्रत्येक जे दुर्मिळ झाडं आहेत झाडं आहेत, हा. त्यांची तिथं जाऊन त्यांची माहिती माहिती घेऊयात. चालेल.